नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण शाळेबाहेर मिळणारी 1 रुपयामध्ये मिळणारी बर्फी बघणार आहोत, जी दुकानामध्ये तुम्हाला 1 रुपयाला मिळते आणि मुले देखील आवडीने खातात। तर आज आपण मैद्याची 1 रुपयाला मिळणारी किंवा शाळेबाहेर मिळणारी बर्फी बघणार आहोत, पण ती बर्फी आज आपण 2 प्रकारामध्ये बघणार आहोत। तर मंडळी, बर्फी बघण्याअगोदर प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता आपण बर्फीची रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया। तर मंडळी, मैद्याची बर्फी करण्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तूप, वेलची पावडर आणि जेवढा मैदा घेतलेला आहे त्याची अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। तर आता इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई देखील आता आपली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पहिल्यांदा तूप टाकून घेतलेलं आहे। तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी मैदा टाकून घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आपण परत लागेल असं त्याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत, पण अगोदर टाकलेलं जे तूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडासा मैदा भाजून घेतलेला आहे। तर त्याच्यानंतर इथे परत मी 2 चमचे याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तर 1 वाटी मैद्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी तूप लागणार आहे। तर आपण हे टाकून घेतल्यानंतर परत जर थोडंसं तूप लागलं तर एक्स्ट्राचं आपण 2 चमचे याच्यामध्ये तूप ॲड करणार आहोत, पण पहिल्यांदा आता हे आपण भाजून बघूयात। तर इथे मी भाजून घेतलेलं आहे आणि अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे। तर मैदा भाजत असताना मैद्याचा कलर अजिबात बदलला नाही पाहिजे असा मैदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। तर थोडंसं तूप कमी पडल्यामुळे मी परत त्याच्यामध्ये थोडंसं 3 ते 4 चमचे तूप परत ॲड केलेलं आहे आणि आता मैदा अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला दिसत आहे मैद्यामध्ये तूप पण एवढं घातलेलं आहे की ते पीठ पूर्णपणे ओलसर झालेलं आहे किंवा पिठाचा पूर्णपणे गोळा तयार होत आहे। अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। मैदा जो आहे तो कलर चेंज होईपर्यंत अजिबात भाजून घ्यायचा नाही। तर इथे आता बऱ्यापैकी आपला मैदा भाजून झालेला आहे। मी गॅस देखील बंद करून घेतलेला आहे आणि कढई आता गॅसवरून मी खाली उतरून घेतलेली आहे। तर आता हा जो मैदा आहे तो आपल्याला थंड करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तर याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये तूप ॲड करायचं नाही, जेणेकरून ते बर्फी जी आहे ती जास्त अशी तुपट होते, त्यामुळे त्याच्यामध्ये यापेक्षा जास्त तूप ॲड करायची गरज नाही। तर आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत। तर पिठी साखर ॲड करत असताना तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये गोड तुम्ही ॲड करू शकता। तर इथे मी पहिल्यांदा अर्धी वाटी पिठी साखर जी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे आणि हे जे मैदा आहे ते मैदा थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड केलेली आहे। जर गरममध्ये ॲड केली तर साखर वितळून मैदा जो आहे तो जास्त पातळ होऊ शकतो, त्याच्यामुळे ते थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि आता साखर ॲड करून घेतल्यानंतर ते हातानेच मी मिक्स करून घेतलेले आहे। तर परत एकदा मी जे थोडीशी साखर होती ती याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे। तर पहिल्यांदा साखर ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं, तुम्हाला जर ॲड करावी लागली तरच त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर एका वाटी मैद्यासाठी इथे अर्धी वाटी साखर बरोबर प्रमाणात मी घेतलेली आहे। तर आता साखर मिक्स करून झालेली आहे आणि इथे मी आता एका डब्यामध्ये बटर पेपर टाकून घेतलेला आहे। जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तूप लावून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आता जे आपण मैद्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे किंवा बर्फीची डिश तयार करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये सेट करून घ्यायची आहे। तुम्ही एखाद्या ताटामध्ये देखील सेट करू शकता। तर आता ही सेट करून घेतलेली आहे आणि आता ही अशी याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवून देणार आहोत, जेणेकरून बर्फी व्यवस्थित अशी सेट होते। 10 ते 15 मिनटानंतर बर्फी मी फ्रीजमधून काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहे बर्फी एकदम मस्त अशी सेट झालेली आहे। तुम्हाला याच्यावर जर पिस्ता टाकायचा असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता, पण शक्यतो करून 90sमध्ये ज्यावेळेस ही बर्फी मिळत होती त्यावेळेस त्याच्यावर पिस्त्याचे काप अजिबात टाकले जात नव्हते, प्लेनच मिळायची आणि तशीच बर्फी एकदम छान लागते। तर मंडळी, एकदम मस्त अशी शाळेबाहेर मिळणारी ही मैद्याची बर्फी तयार झालेली आहे।
तर मंडळी, शाळेत असताना ही बर्फी कोणी कोणी खाल्लेली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, अशी एकदम मस्त अशी आपली मैद्याची बर्फी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही बर्फी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मैद्याची ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा. तर मंडळी, आता आपण दुसरी मैद्याची बर्फी करणार आहोत. तर इथे आपण मैद्याची चॉकलेट बर्फी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे आणि चॉकलेट बर्फी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 चमचे कोको पावडर घेतलेले आहे आणि ते मी अर्धी वाटी तूप देखील घेतलेले आहे. आता गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूप आधीच टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मैदा ॲड करून घेतलेला आहे. तर मैदा आपणाला आपण बर्फी जी पांढरी करण्यासाठी मैदा जसा भाजून घेतला त्याच पद्धतीने मैदा आपणाला इथे भाजून घ्यायचा आहे. तर मैद्याचा कलर अजिबात आपणाला चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही. तर इथे मी जे अर्धी वाटी तूप होतं ते मी ॲड करून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर जे राहिलेलं तूप होतं ते देखील मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि आपणाला सेम मैदा आपण जो पांढरी बर्फी मैद्याची करण्यासाठी भाजलेला होता तशाच पद्धतीने इथे आपणाला मैदा भाजून घ्यायचा आहे. तर मैदा एकदम कमी गॅसवर इथे आपणाला भाजून घ्यायचा आहे. तर मैदा भाजत असताना त्याचा कलर देखील आपणाला अजिबात चेंज होऊन द्यायचा नाही. तर मैदा व्यवस्थित असा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे कोको पावडर ॲड केलेले आहे. तर मंडळी, मैदा भाजून झाल्यानंतरच इथे कोको पावडर ॲड करायची आहे. जर तुम्ही कोको पावडरला जर मैद्यामध्ये टाकून परत एक भाजून घेतलं तर जी बर्फी आहे त्याची टेस्ट थोडीशी करपट अशी लागते. त्यामुळे मैद्यामध्ये कोको पावडर आहे जी ती टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आणि ती खाली कढई उतरवून घ्यायचं आहे आणि ते नंतर एका ताटामध्ये काढून घेऊन ते व्यवस्थित असं थंड करून आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपण जी टाकलेली कोको पावडर आहे ती त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते. इथे आता ताटामध्ये मी जे आपण मिश्रण केलेलं होतं मैद्याचं ते मी ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता हे आपणाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मैद्यामध्ये कोको पावडर जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स होते आणि हे थंड देखील होते. तर इथे आता मैद्यामध्ये आपण जी कोको पावडर टाकलेली होती ती व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि जे मिश्रण आहे ते देखील आता आपल्या इथे थंड झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत. तर 1.5 वाटीसाठी इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर अर्धी वाटी जी मी घेतलेली आहे ती माझी वाटी जी आहे ती मोठी वाटी आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला लागेल तशी तुम्ही साखर घेऊ शकता. तुम्हाला गोड बर्फी किती प्रमाणामध्ये आवडते हे तुम्ही थोडीशी साखर मिक्स केल्यानंतर मैद्यामध्ये तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे आणि परत त्याच्यानंतर साखर ॲड करायची आहे. तर पहिल्यांदा मी थोडीशी साखर ॲड करून बघितली आणि त्याच्यानंतर टेस्ट केलं आणि परत जी राहिलेली साखर होती तर ती त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि ते आता आपण त्याच्यामध्ये वेलची देखील टाकून मिक्स करून घेतलेले आहे. तर आता हे सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे. साखर जे आहे थोडेसे साखरेचे खडे झालेले होते ते देखील मी फोडून घेतलेले आहेत आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी डब्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे केलेलं पीठ आहे ते बर्फीचं ते ओतून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तरी तुम्ही तो डब्यामध्ये टाकून घेतला तरी देखील चालेल, पण आता ऐन टायमाला माझ्याकडे बटर पेपरच संपला होता त्यामुळे एका बर्फीसाठी मी बटर पेपर ॲड केलेला आहे डब्यामध्ये आणि इथे संपलेला होता त्यामुळे डब्याला मी तूप लावून घेतलेलं आहे. तर आता मंडळी, ही बर्फी सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायची आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ओव्हरनाईट देखील ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता. तर आता ही मी बर्फी सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती आणि आता ही जी बर्फी आहे ती आपली सेट देखील झालेली आहे. आता ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी फ्रीजमधून डबा काढून घेतलेला होता आणि तो थोडासा रूम टेम्परेचरवर येण्यासाठी मी डबा तसाच वर ठेवून दिलेला होता. तर आता इथे मी डबा ओपन करून त्याच्यामध्ये जी बर्फी आहे ती कट करून घेत आहे. बटर पेपर जर इथे आपण याच्यामध्ये टाकून घेतला असता तर आपल्याला पटकन बटर पेपरसहित बर्फी बाहेर काढून घेता आली असती, पण आता इथे बटर पेपर मी टाकून घेतलेला नव्हता त्यामुळे डब्यामध्येच मी बर्फी कट करून घेतलेली आहे आणि काठोकाठ बर्फीचं जे पीठ आहे ते आपण भरलेलं होतं त्यामुळे थोडीशी काढताना बर्फी थोडीशी तुटते. पण मंडळी, एकदम मस्त अशी ही चॉकलेट बर्फी देखील होते. तर मंडळी, चॉकलेट बर्फी आणि मैद्याची
90sमध्ये मिळणारी बर्फी ही कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.